दिला आपल्याला लेट्स प्लेचा इशारा. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू दुसरा सेमीफायनल. पहिल्या चेंडूवर आक्रमण. चेंडू गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंकुशच्या बॅट मध्ये येतोय कणकणी दर्जेदार कडक षटकार. कुपाडे संघ हार्दिक अभिनंदन. आपण या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचलात. यावेळेस देखील पुन्हा एकदा तोच निकाल. चेंडू जातो सीमारेषे पार. दर्जेदार षटकार. ऑन हॅट्रिक. यावेळेस मात्र बॅट निसटले. चला स्पीडअप घ्या. दोनांना विनंती असेल फलंदाज थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. आपल्याला मेगा फायनल खेळायचे आहे. बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. डॉट चेंडू काउंट केला जातोय. 12 धावा धावफलकावर लागलेले. 2 षटकांचा सामना असेल. अजूनही 9 चेंडूचा खेळ या इनिंग मधला शिल्लक आहे. इथे मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र घात झालाय. धावबाच्या स्वरूपात अंकुशला माघारी परतावं लागेल. एक मोठा मासा गळायला लागलेला आहे गवळीवाडी संघाच्या. अंकुशला माघारी परतवण्यात यश आलेलं आहे. अंकुश बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. दरम्यान आपण अनिल पाटील भाई ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचे आधारस्तंभ, एक युवा उद्योजक, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमचे आभार मानूयात. या स्पर्धेसाठी आमच्या माध्यमातून रविदादा तळके यांच्या स्मरणार्थ 5000 रुपयाची देणगी आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. आपले देखील विशेष आभार. तव्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव अर्जित केली गेली. 24 धावा धावफलकावर लागले. सॉरी 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 14 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. विनोद मात्र अजूनही इथे मात्र थोडी दिशा भरकडलेत नरेश. वाईड बॉलच्या वाईड ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू होता. वाईड घोषित केलाय पंचांनी. धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 15 या आकड्यावर. यावेळी चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पुनरागमन केलंय आपल्या सामन्यामध्ये नरेश यांनी. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 15 धावा खर्च केल्यात. चला गवळीवाडी संघ स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. वेळ खूप कमी आहे. पहिला चेंडू या षटकामधील इथे मात्र थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतात. बीट झाले यष्टीरक्षक. एक धाव अर्जित केली गेली. बायच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली गेली.
पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा वाईट घोषित केलाय. यावेळेस फटका चांगला. इट्स मॅक्झिमम. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकदा वर्जित केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? मात्र विनोद यांनी थांबवलंय. मंगेश याला एक धाव समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. 24 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक. स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एकदा वर्जित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावर. वन टू गो. लास्ट शेवटचा चेंडू. एक मोठा फटका की डॉट चेंडू. नक्कीच या ठिकाणी चेंडूवर केलाय कडक प्रहार. चेंडू गेला सीमारेषे पार. मॅक्झिमम षटकार. चला या गवळेवाडी संघ पुसाळे संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुसाळे संघ विनंती असेल थोडं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला गवळेवाडी संघ आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहे. नक्कीच आपण देखील असू शकता. पुसाळे संघ देखील असू शकतो. कोणताही वेळ खर्च करायचा नाहीये. फक्त बॅड लाईटला सामोरे जावं लागणार नाही याचा विचार आपण करायचा आहे. त्याच अनुषंगाने आपण त्याची दक्षता घ्यायची आहे आणि लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. माईच्या दिशेने या स्पर्धेचा शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे आयोजित भावपूर्ण श्रद्धांजली 2024 स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल. एका बाजूने पुसाळे संघ तर एका बाजूने गवळेवाडी संघ. तेहतीस धावांचं आव्हान घेऊन नरेश आणि कल्पेश आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल सामना चालू करायचा आहे. वेळ कोणताही खर्च करायचा नाहीये. विजयासाठी दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत पुसाळे संघाकडून मंगेश. 33 धावांचं आव्हान आहे.
12 चेंडूमध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. नक्की 16.5च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. त्याच हेतूने पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव अर्जित केली गेली. नक्कीच दुसरी धाव देखील सहज आणि साध्या रूपात पूर्ण केली. 2 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. आता मात्र समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 31 धावा 31. 11 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असेल गवळेवाडी संघाला. डेड बॉल. इथे थोडी दिशा चुकले. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा येतो वाईटचा इशारा. एक अमांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 3 या आकड्यावर. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र काय घडलंय काय बिघडलंय गवळेवाडी संघासाठी एक मोठा मासा गळायला लागलेला आहे नरेश यांच्या स्वरूपात. नरेश बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. चला जयेश थोडं इन आउट फास्ट करा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता नरेश यांचा. मात्र फटका फसला आणि क्लीन बोर्डचे शिकार झालेत. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. यावेळेस मात्र दिशा पुन्हा एकदा चुकले. वाईड बॉलचा इशारा येतोय. यावेळेस फटका चांगला आहे. खेळाडू येतील का चेंडू खाली. इथे मात्र सुटलाय झेल आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. चला स्पीडअप घ्या. विनंती असेल आयोजकांकडून थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. सहकार्य करायचं आहे. यावेळेस पुढचा चेंडू जयशाला यावेळेस केलेली कॅप्टर शॉट. चेंडू गेलाय सीमारेषे पार. जयच्या बॅट मधून आलाय खणखणीत दर्जेदार षटकार. यावेळी देखील फटका चांगला आहे. व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका अप्रतिम. जयच्या बॅट मधून पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 7 चेंडू आणि 13 धावा. मॅच बनत चालली आहे. मॅच क्रुशल होत चालली आहे. ते मात्र आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. नक्कीच विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच एक धाव वाचवले गेले. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 21 या आकड्यावर.
नवीन गोलंदाज विकास, शेवटचं निर्णायक षटक. 6 चेंडू आणि 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू काउंट केला जातोय. ते मात्र कौतुक करेल गोलंदाज विकास याचा. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 12 धावा. 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल गवळेवाडी संघाला. जर या मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. 5 चेंडू आणि 12 धावा. पुढचा चेंडू, एक धाव तरी पूर्ण केले. दुसरी धाव देखील सुंदर त्या पूर्ण केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. नो बॉल घोषित केलाय पंचांचा. पंच थ्रो गोलंदाजी. 5 धावा या मिळतील या चेंडूवर. 5 पुसाळे संघ 5. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 7 धावा. चेंडू 5 शिल्लक आहेत. धावा बनवायच्या 7. या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये कवळेवाडी संघाला जर प्रवेश करायचा असेल तर 5 चेंडू मध्ये 7 धावा बनवाव्या लागतील. त्याच डिफेंड कराव्या लागतील पुसाळे संघाला. नक्कीच चेस होतील की डिफेंड, हे निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये विनोद आलेत गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू आणि 7 धावा. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. 1 शॉट 1 धाव. 4 चेंडू आणि 6 धावा. स्वतःची काळजी घ्यायची आहे पुसाळे संघाचे खेळाडू. आपण देखील स्वतःची काळजी घेऊन खेळायचं आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. मॅच बनत चालली आहे. मॅच क्रुशल होत चालली आहे. इथे मात्र काय घडतंय, बिघडतंय काय. पुन्हा एकदा दिशा चुकले. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 4 चेंडू आणि 5 धावा. चार चेंडू 5 धावा. यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय कॅप मध्ये, सीमारेषे पार, चौकार. 4 धावा येतात जयेशच्या बॅटवर. नक्कीच जयेशचं कौतुक करावं लागेल. काय फलंदाजी केली जयेशाने. चला कोपाडे संघ आपल्या संघाने एक पाठवायचा आहे. लगेचच नाणेफेक होईल. आता